माझ्या पात्राचं नाव आहे लक्ष्मी. मी आईचं कॅरेक्टर करते. सो माझं वय आहे त्याच्या दुप्पट वयाच्या बाईचं कॅरेक्टर मी करते या नाटकामध्ये. त्या कॅरेक्टरायझेशनसाठी किंवा त्या कॅरेक्टरसाठी तुम्ही असं वेगळं काही काम केलं का? ते प्रयोग करता करता खरं तर कळत गेल्या काही काही गोष्टी, तर मग तशा ऍड करत गेले. पण बेसिक गोष्टी तर सरांनी सांगितल्याच होत्या. त्याच्या बाबतीत वेगळं पण प्रत्येक नाटकामध्येच आहे. आणि ह्या नाटकाचं वेगळं पण हे आहे की हे कौटुंबिक नाटक आहे, जे तुम्हाला सुरुवातीला आल्यापासून ते संपेपर्यंत तुम्ही एन्जॉयच करत बसाल. हे वेगळं पण मी सांगू शकतो या नाटकाबद्दल. त्याचं तर खरंच एक ग्रेट ब्रिलियंट लेखक आणि ब्रिलियंट डिरेक्टर आहे. त्याच्यासोबत काम करणं म्हणजे खूप एक्सपेरिमेंट असतं. प्रत्येक गोष्ट तुम्हाला ती एक्सपेरिमेंट मधून जावं लागतं आणि त्याच्यातून तुम्हाला मग तो रिझल्ट मिळतो. ते संतोष पवारकडून खूप छान शिकायला मिळतं. म्हणजे मला तसं वाटतं इथे आज जितके काही कलाकार जे आता इंडस्ट्रीमध्ये काम करतायत, म्हणजे ते नक्कीच संतोष पवार यांच्या हाताखालून गेलेले आहेत. सो सर्वप्रथम मराठी मूड चॅनलवरती तुम्हा दोघांचंही स्वागत आहे. कसा आहे तुमचा मूड? खूप छान आहे, मस्त आहे. एकदम मस्त आहे. ओके. सो सर्वात आधी मी तुमच्यापासून सुरुवात करीन. तुमचं नाटकातलं कॅरेक्टर एक्झॅक्टली काय आहे? पात्र माझं मुकेश म्हणजे मुख्या या नावाने आहे. आणि त्याला बोलता येत नाही, म्हणजे जास्त बोलता, तो हाकलतो बोलताना, मग त्याला जास्त बोलता येत नाही, असं पात्र आहे माझ्या नाटकामध्ये. सो त्या कॅरेक्टरसाठी म्हणजे त्या कॅरेक्टरायझेशनला घेऊन तुम्ही एक्झॅक्टली काय काम केलं? डिरेक्टरनीच जास्त म्हणजे डिरेक्टरलाच फॉलो केलं मोस्ट ऑफ ह्या कॅरेक्टरसाठी. बरं, तुम्ही तुमच्या पात्राबद्दल काय सांगाल? माझ्या पात्राचं नाव आहे लक्ष्मी. मी आईचं कॅरेक्टर करते. अच्छा. सो माझं वय आहे त्याच्या दुप्पट वयाच्या बाईचं कॅरेक्टर मी करते या नाटकामध्ये. क्या बात आहे. सो ती एकदम धडधाकट आहे, पण तिच्या बाकीच्या नवरा आणि तिची मुलगी त्यांना काहीतरी प्रॉब्लेम्सच आहेत. सो असं आहे ते, आणि त्यांना सांभाळून घेत असते, असं कॅरेक्टर आहे. बरं, आता तुम्ही जसं म्हणालात की तुमचं कॅरेक्टर हे वयाच्या दुप्पट वयाचं आहे. सो त्या कॅरेक्टरायझेशनसाठी किंवा त्या कॅरेक्टरसाठी तुम्ही असं वेगळं काही काम केलं का, किंवा त्यात काही असे बारकावे शोधून काढलेत का? ते प्रयोग करता करता खरं तर कळत गेल्या काही काही गोष्टी, तर मग तशा ऍड करत गेले. पण बेसिक गोष्टी तर सरांनी सांगितल्याच होत्या की थोडंसं चालण्यात बदल करून बघ, थोडंसं बोलण्यात बदल करून बघ. ह्याच्या छोट्या छोट्या गोष्टी सरांनी सांगितल्या होत्या, त्या फॉलो केल्या. ओके. म्हणजे डिरेक्टरचे काही इनपुट होते कॅरेक्टरला घेऊन की आता मी बोलले ते सरांनी, म्हणजे डिरेक्टरच होते ते, डिरेक्टरांनीच सांगितलं. संतोष सरांनी. बरं, मग तुमचे काही असे वेगळे इनपुट्स, म्हणजे मी अमुक करून बघते किंवा मी असं काहीतरी करून बघते, तसं डिस्कस नाही केलं. मी काही काही गोष्टी केल्या आणि त्या चांगल्या वाटल्या म्हणून सर काही बोलले नसतील. त्या वाटल्या नसतील सर नक्कीच सांगितलं असतं सरांनी. बरं, या टीम मध्ये इतर कलाकारांबरोबर तुम्ही आधी काही काम केलंय? मी संतोष सरांबरोबर आधी काम केलंय. म्हणजे संतोष सरांचा तसा अनुभव आहेच. हो हो. तो प्रत्येक नाटकाचं असं एक वेगळं अंग असतं, एक वेगळ्या ढंगाचं असतं. सो संतोष पवार सरांना घेऊन तुमचा असा काही वेगळा अनुभव ह्या नाटकासाठी? वेगळा म्हणजे आधी मी जे नाटक त्यांच्याबरोबर केलंय ते पूर्ण नमन नाट्याचाच फॉर्म होता. हे नाटक कम्प्लिटली वेगळंच आहे. त्यामुळे आणि सरांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या खरं तर आम्ही फॉलो केल्या. ओके. ह्या नाटकात तुमची इतर कलाकारांबरोबर केमिस्ट्री कशी आहे? मला तर चांगलीच वाटते. आता त्यांनाही विचारायला पाहिजे त्यांना कसं वाटतं. ओके. बरं, मग ह्याचं श्रेय तुम्ही कोणाला द्याल? ह्याचं सगळ्यांनाच देईन मी, तसं म्हणेन. म्हणजे सगळेजण तेवढ्याच इच्छेने आणि ह्यानी एनर्जीनी काम करतायत, जीव ओतून काम करतायत. त्यामुळे काम करायला मजा येते, म्हणून तो बॉन्ड तयार होतोय. बरोबर. त्यामुळे प्रत्येक जण प्रामाणिकपणे काम करतंय, त्यामुळे तेवढं सगळी छान कलाकृती उभी राहतीये. ओके. मी आता तुमच्याकडे येईल. जसं तुमचं कॅरेक्टर सांगितलं की ते बोलायला अडखळतं किंवा तो सलग बोलू शकत नाही, तर त्यासाठी तुम्हाला दिग्दर्शकाने काय असं वेगळं मार्गदर्शन केलं की तुम्ही तुमचं असं काही कॅरेक्टर डेव्हलप केलं होतं? टोटली म्हणजे दिग्दर्शकांचंच होतं पूर्ण. त्यांनी जसं सांगितलं तसं ते फॉलो करत गेलो मी. आणि करायला खूप मजा येते हे कॅरेक्टर करायला, कारण ते माझ्या आवडीचं कॅरेक्टर आहे. अच्छा. आणि ह्याच्या आधी संतोष पवार यांच्यासोबत मी यदाकदाचित नाटक केलंय. त्यांच्यासोबत मी एकांकिका केलंय, म्हणजे एकांकिकेपासून आम्ही एकत्र आहोत. शलाका देसाई यांच्यासोबत यदाकदाचित केलंय, सागर कारंडे सोबत केले, ह्या तिघांसोबत केलं. आणि बाकीचे आमचे जे 3 आणखीन जे नवीन आहेत ते मित्रमंडळी, ते पण खूप मजेशीर आहेत आणि खूप छान आहेत आणि खूप एनर्जेटिक कामं करतात तिघेही. त्यामुळे ते त्यांचं सगळ्यांचं आमचं बॉन्डिंग एकदम छान असं कामाच्या बाबतीत खूपच असं घट्ट झालेलं आहे.
ओके, मग आता ह्या केमिस्ट्रीला किंवा जी काही तुमच्या सगळ्यांची नाटकात बॉन्डिंग आहे ह्याचं श्रेय कोणाला जाईल? याचं श्रेय प्रत्येकालाच जाईल, कारण प्रत्येकाने त्याच फोर्सली एकमेकांना ऍक्सेप्ट केलेलं आहे, ते त्याच फोर्सली एकमेकांना भेटतो आम्ही, त्या फोर्सली काम करतो, त्यामुळे त्या नाटकाला पण मजा येते आणि त्या नाटकाला पण एनर्जी मिळते. तर तुम्ही संतोष पवार सरांबरोबर आधीच्या नाटकांमध्येही काम केलंय, सो ह्या नाटकाचा आणि आधीच्या नाटकांचा असा वेगळा काही अनुभव होता तुमचा? पूर्वीचं म्हणजे यदा कदाचित नाटक हे त्याचा फॉर्म वेगळा होता, तो म्हणजे वेगळ्या ह्याचं धाटणीचं नाटक होतं ते, म्हणजे थोडं विडंबनात्मक नाटक होतं ते. आणि आता हे जे नाटक आहे कम्प्लीट खूप वेगळं आहे, हे घरगुती नाटक आहे, फॅमिलीचं नाटक आहे आणि लहान मुलांपासून म्हणजे लहानांपासून ते थोरांपर्यंत ह्या सगळ्यांना हे नक्कीच 200% आवडेल हे नाटक, कारण इतकं सुरुवातीपासून ते एंड पर्यंत सतत हसतात लोक, म्हणजे सतत लाफ्टर चालू असतो त्या नाटकाचा, त्यामुळे ती मजा येते करायला पण आणि बघायला पण लोकांना ती खूप आवडतं. तर आता रंगभूमीवरती बरीचशी अशी विनोदी नाटकं सुरू आहेत, तर ह्या नाटकाचं वेगळेपण असं काय आहे? प्रत्येक नाटक त्याच्या बाबतीत वेगळेपण प्रत्येक नाटकामध्येच आहे आणि ह्या नाटकाचं वेगळेपण हे आहे की हे कौटुंबिक नाटक आहे, जे तुम्हाला सुरुवातीला आल्यापासून ते संपेपर्यंत तुम्ही एन्जॉयच करत बसाल, हे वेगळेपण मी सांगू शकतो नाटकाबद्दल. ओके, बरं, संतोष सरांबद्दल तुम्ही अजून काही सांगू शकाल? नाटकाच्या रिहर्सलचे किस्से किंवा? संतोष तर खरंच एक ब्रिलियंट लेखक आणि ब्रिलियंट डिरेक्टर आहे. त्याच्यासोबत काम करणं म्हणजे खूप एक्सपेरिमेंट असतं, प्रत्येक गोष्ट तुम्हाला ती एक्सपेरिमेंट मधून जावं लागतं आणि त्याच्यातून तुम्हाला मग तो रिझल्ट मिळतो. ते संतोष पवारकडून खूप छान शिकायला मिळतं. म्हणजे मला तसं वाटतं इथे आज जितके काही कलाकार जे आता इंडस्ट्रीमध्ये काम करतायत म्हणजे ते नक्कीच संतोष पवार यांच्या हाताखालून गेलेले आहेत, जे कामं केलेले आहेत, त्यांना माहिती आहे संतोष पवारची क्वालिटी आणि डिग्निटी या फिर त्याचं म्हणतात ना की वेगळं पण काय आहे, ते संतोष पवारमध्ये खूप ठासून असं भरलेलं आहे आणि त्यांना कलाकार म्हणून काय काढायचं आणि कितपत काय घ्यायचं हे बरोबर माहिती असतं. बरोबर, त्याचबरोबर तुम्ही दोघेही प्रेक्षकांना काय सांगाल? प्रेक्षकांना आम्ही हेच सांगू की नाटक तुम्ही नक्की बघायला या, तुम्हाला सर्वांना हे नाटक खूप आवडेल आणि 200% आवडेल आणि फॅमिली सोबत या. नाही, याची आम्ही गॅरंटी देतो की तुम्हाला खूप मजा येईल आणि तुम्हाला खूप छान वाटेल हे नाटक बघायला, त्यामुळे प्लीज 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 फॅमिली बरोबर आमचं हे नाटक बघायला नक्की या. कारण हे नाटक करताना आम्हाला खूप मजा येते, त्यामुळे तुम्हाला ते बघायला आणखीन मजा येईल, म्हणून तुम्ही सगळेजण फॅमिली सोबत या, हीच खरी फॅमिलीची गंमत आहे, आमचं नाटक बघायला नक्की.